तर जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आयोग यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य अंतर्गत पात्र असलेल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तर त्याच्यामध्ये संजीव गांधी निराधार योजनाचा असेल किंवा मग श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचे असेल किंवा मग विधवा महिलांचं पेन्शन असेल अथवा दिव्यांगांचं वेतन असेल, तर यामध्ये सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट येत आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा। खाली दिलेले जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या लाभार्थ्यांचं थकीत असलेलं मार्च महिन्याचं अनुदान, चालू असलेलं एप्रिल महिन्याचं अनुदान हे डीबीटी पोर्टलच्या द्वारे यांच्या अकाउंट्समध्ये इथं हे क्रेडिट केलं जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वीच आपण याच्याबद्दल अपडेट घेतलेला आहे की एप्रिल महिन्याचं अनुदान वितरित करण्यासाठी तर यासाठी जवळजवळ 774 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, हाच निधी आता लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा निधी 15 एप्रिल 2025 पासून वितरित करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे। आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून हे निधी इथं डायरेक्टली डीबीटी पोर्टलच्या द्वारे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केल्या जावे अशी मंजुरी इथं देण्यात आलेली होती। आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा निधी सुद्धा इथं गेल्या महिन्याच्या 20 तारखेपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली होती। आता याचबरोबर काही लाभार्थ्यांचं मार्च महिन्याचं थकीत असलेलं असं अनुदान आणि चालू महिन्याचं एप्रिल महिन्याचं अनुदान तर हे आता शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। मित्रांनो, 11 एप्रिल रोजी एप्रिल महिन्याचा जो काही निधी आहे तर तो SBIच्या सेंट्रलाइज अकाउंटवरती इथं वितरण करण्यासाठी इथं क्रेडिट केला गेलेला आहे। आणि याच 774 कोटी रुपयाच्या निधीमधून चालू असलेलं एप्रिल महिन्याचं वितरण सुद्धा इथं केल्या जाणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा सुद्धा इथं निधी आलेला नव्हता त्यांना सुद्धा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा जो वेतन आहे तर ते 15 एप्रिलपासून येण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा। खाली दिलेले जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।